म्यूट नीचे करा. बोर्ड में एक मिनिट नीचे टेबल है ना, हाँ बोर्ड में। बाकी सगळ्यांनी म्यूट करा आपण. हा चालू करा ट्रेनिंग. आवाज येते का सगळ्यांना माझा? हो येतोय. कंटिन्यू. हा, तर आपण ट्रेनिंगला सुरुवात करूया आज. हाय एव्हरीवन, माय नेम इज ज्ञानदेव शेळके, नांदेड SSC. तर आज आवाज आपण कमी आहे सर. जी ट्रेनिंग घेणार आहोत ती आहे लीगल केस मॅनेजमेंट ट्रेनिंग, ह्या मॉड्यूलची ट्रेनिंग. तर यामध्ये बघा, त्यालाच मराठीमध्ये कायदेशीर प्रकरण व्यवस्थापन किंवा न्यायालयीन प्रकरण व्यवस्थापन असं म्हणतो. यामध्ये जे कोणते आपल्या आवाज येत नगरपालिकेच्या नाही सर. संदर्भात. आवाज आम्हाला येतोय व्यवस्थित. तुम्ही थोडं स्पीकर चेक करायचं. इथं क्लिक बाकीच्यांना आवाज येतोय का माझा? हो येतोय, आवाज येतोय व्यवस्थित. आवाज येतोय एकदम व्यवस्थित येतो. मॅडम, तुमचं एकदा नेटवर्क चेक करावं लागेल तुम्हाला. बाकीच्यांना येतोय आवाज. ठीक आहे, कंटिन्यू करा. ठीक. तर या मॉड्यूलमध्ये आपल्याला जे काही न्यायालयीन प्रकरण असतील किंवा कायदेशीर बाबी असतील त्याची आपल्याला या मॉड्यूलमध्ये नोंद घ्यायची आहे. तर या मॉड्यूलमध्ये पहिल्यांदा तुम्हाला काय काय कॉन्फिगरेशन करायचं त्याचं इंट्रोडक्शन देतोय, आणि त्यानंतर मग तुम्हाला लाईव्ह मध्ये जेव्हा आपण पोर्टलवरती लॉग इन करू, लॉग इन केल्यानंतर या स्टेप्स कशा आपण कम्प्लीट करायच्या ते तुम्हाला दाखवतो. तर इंट्रोडक्शन मध्ये सुरुवातीला आपल्याला काय काय करायला लागेल या मॉड्यूलमध्ये चालू करण्यासाठी मॉड्यूल ते सांगतोय तुम्हाला मी. तर याच्यामध्ये पहिल्यांदा रोल मेनू मॅपिंग. जो कोणता आपला कर्मचारी असेल, जो लिगल केस हँडल करत असेल, लिगल केस मॅनेजमेंटच्या मॉड्यूल त्याच्याकडे राईट्स असतील किंवा त्याला नेमणूक दिली असेल, तर त्या मॉड्यूलला त्या एम्प्लॉईला रोल मेनू मॅपिंग द्यायचे, तो रोल द्यायचा आहे. त्याच्यानंतर या मॉड्यूलमधले कुठल्याही प्रकारचं लुकअप कॉन्फिगर करायची गरज नाहीये. जसं की बाकीच्या मॉड्यूलमध्ये बघितले असतील तुम्ही की प्रत्येक ठिकाणी लुकअप हे कॉन्फिगर करावे लागतात. तर या मॉड्यूलमध्ये कुठेही लुकअप कॉन्फिगर करायची गरज नाहीये. सगळे स्टेट लेवल लुकअप आहे तिथं. ओके. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं की याच्यामध्ये सर्व्हिस कॉन्फिगर करायच्या आहेत. याच्यामध्ये 2 सर्व्हिस आहेत. त्या 2 सर्व्हिसेस कॉन्फिगर करायच्या, ते दाखवतो तुम्हाला मी नंतर कुठे करायचे, कसे करायचे ते. त्याच्यानंतर स्क्रुटनी डिफाईन करायची त्याची. जसे आपण 2 सर्व्हिसेस कॉन्फिगर केल्या तर त्याच सर्व्हिसेसची स्क्रुटनी डिफाईन करायची 2. त्याच्यानंतर स्क्रुटनी क्वेश्चन मास्टर सेम त्याच 2 सर्व्हिसेसच्या करायच्या आहेत. त्याच्यानंतर मास्टर्स मध्ये जायचंय. मास्टर्स मध्ये तुम्हाला याच्यात 2 मास्टर्स आहेत. त्याच्यामध्ये एक आहे ऍडव्होकेट मास्टर, ज्याच्यामध्ये की पूर्ण वकील त्यांचे ऍड करायचे आहेत, वकिलांची नावं ऍड करायचे आहेत, वकिलांचे डिटेल ऍड करायचे आहेत. दुसरा आहे याच्यामध्ये चार्ज मास्टर, जे काही वकील आपण नेमून दिलेले आहेत नगरपालिकेने, त्या वकिलांचं किंवा ऍडव्होकेटचे त्यांचे चार्जेस जे असतात ते चार्जेस या ठिकाणी मास्टरमध्ये कॉन्फिगर करायचे आहेत. त्याच्यानंतर मास्टर्स कॉन्फिगर झाल्यानंतर आपल्याला ट्रान्झॅक्शनचा पार्ट करता जायचं. मग ट्रान्झॅक्शन मध्ये काय करणार की ट्रान्झॅक्शन मध्ये पहिल्यांदा समन वॉरंट एंट्री करायची. त्याच्यानंतर ट्रान्झॅक्शन मध्ये सेकंड पार्ट आहे स्क्रुटनी एडिट करायचे. ते जी कोणाला ही समन टाकलेली आहे म्हणून ती कोण्या एम्प्लॉईला गेली, त्याच्या लॉग इनला गेल्यानंतर ती केस रजिस्ट्रेशन केलेली ऍडव्होकेट कोणता असाइन केलाय काय नाही या गोष्टी सगळ्या तिथून अप्रूव्ह करायच्या आहेत. त्याच्यानंतर ट्रान्झॅक्शन मध्ये पार्ट आहे वकालतनामा. कोण वकील आपण नेमलं त्याची डिटेल या ठिकाणी वकालतनामामध्ये टाकायची आहे. आणि नंतर ट्रान्झॅक्शन मध्येच हिअरिंग प्रोसेस टाकायची, त्याच्यामध्ये डिटेल त्याची काय हिअरिंग प्रोसेस मध्ये काय डिटेल झाले ते टाकायचे. त्याच्यानंतर ट्रान्झॅक्शन मध्ये एव्हिडन्स काय काय तिथं होते, एव्हिडन्स ऍड करायचे त्या ठिकाणी. त्याच्यानंतर ट्रान्झॅक्शन मध्ये पॅरावाईज कमेंट ऍड करायच्या, ज्या की तिथं काय घडल्या, पॅरावाईज कमेंट काय आल्या होत्या, त्या कमेंट आपल्याला इथं ऍड करायच्या आहेत. त्याच्यानंतर ट्रान्झॅक्शन मधलाच पार्ट आहे आपण ओपिनियन काय होतं, त्याच्यानंतर ते त्या समस्येवरती ओपिनियन काय ठरलं तर ते ओपिनियन रिक्वेस्ट या ठिकाणी टाकून द्यायचे. त्याच्यानंतर ट्रान्झॅक्शन मध्ये ह्या गोष्टी झाल्यानंतर ऍडव्होकेट पेमेंट द्यावं लागणार आहे, तर ते पेमेंट आपल्याला पहिले ऍड करावं लागणार आहे. आणि जे काही पेमेंट ऍड केलेलं आहे ते पेमेंट त्या वकिलाला किंवा ऍडव्होकेटला द्यायचं आहे. त्याचं ऑथरायझेशन लास्टला करून द्यायचं. आणि त्याच्यानंतर काही रिपोर्ट बघणार आहेत आपण.
हे जवळपास आपल्या या मॉड्यूलमध्ये एवढ्या गोष्टी आपल्याला पाहायच्या आहेत. ओके, तर आपण याच्यानंतर जाऊ मॉड्यूलवरती डायरेक्ट लाईव्ह वरती कसं त्या केसेस टाकायच्या किंवा हे समज कसा टाकायचा, त्या गोष्टी कशा टाकायच्या ते तुम्हाला दाखवतो. सुरुवातीला आपण लॉग इन करूया का एम्प्लॉयच्या लॉगिननी. यासाठी मी माहूर नगरपंचायत निवडलेली आहे. तर माहूर नगरपंचायतचं लॉग इन करतो या ठिकाणी. हे आता तुम्हाला जी वर्डची फाईल दाखवली होती त्याच्यामध्ये जो फ्लो सांगितला होता त्याप्रमाणे आपण आता फ्लो सिस्टीम वरती दाखवतोय तुम्हाला. त्यामध्ये सुरुवातीला तुम्हाला दाखवलं होतं मी की याच्यामध्ये जो कोणी एम्प्लॉय तुम्हाला ऍड केलेला आहे, तर एम्प्लॉय कुठून ऍड करायचा हे तुम्हाला माहितीच आहे. जसं की कॉमन कॉन्फिगरेशन मध्ये युजर रोल मध्ये इथून तुम्ही एम्प्लॉय ऍड केलेला आहे, बरोबर आहे, युजर मास्टर मधून. तर मेनू मॅपिंग मध्ये जायचं या ठिकाणी आणि त्या एम्प्लॉयला या आपल्या मॉड्यूलचे मेनू ऍक्सेस करायला द्यायचे, म्हणजे ऍक्सेस द्यायचे त्याला. यामध्ये जसं की एम्प्लॉय ऍड केलाय त्याला सपोज ऍडमिनच्या राईट्स सर्च केल्यानंतर त्याच्यामध्ये दिसून जाईल की त्याला आपण राईट्स दिलेले आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर या मॉड्यूलला कुठलेही लुकअप टाकायचं नाहीये. लुकअप हे स्टेट लेवलला कॉन्फिगर केले असल्यामुळं हे सोडून द्यायचं याच्यामध्ये. त्याच्यानंतर सर्व्हिस डिटेल मध्ये जाऊत आपण. याच्यामध्ये सर्व्हिस या 2 सर्व्हिस आपल्याला इथं कॉन्फिगर करायच्या आहेत. त्याच्यामध्ये सर्व्हिस डिटेल हा बेसिक पार्ट आहे. या पार्ट मध्ये जवळपास सगळ्याच मॉड्यूलला ह्या गोष्टी आपल्याला पाहायला भेटतील. जसे की सर्व्हिस कॉन्फिगर करणं, स्क्रुटनी कॉन्फिगर करणं, या गोष्टी सेम या मॉड्यूलला पण आहेत. लीगल केस मॅनेजमेंट आणि सर्च केल्यानंतर मी ऑलरेडी या 2 सर्व्हिसेस इथे ऍड केलेल्या आहेत. त्या तुम्हाला एडिट करून दाखवतो. तुम्हाला आयडिया येऊन जाईल की सर्व्हिस कशी कॉन्फिगर करायची त्याची. पहिली सर्व्हिस आहे समान वॉरंट एंट्रीची आहे आणि दुसरी ऑथरायझेशन ऑफ बिलची. तर पहिली ऑथरायझेशन ऑफ बिल बघू. त्यामध्ये बघा ही सर्व्हिस जी दिलेली आहे ही फ्री सर्व्हिस आहे. या मॉड्यूलमध्ये दोन्ही ज्या सर्व्हिसेस आहेत त्या फ्रीज आहेत. त्याच्यामुळं याला फ्री सर्व्हिस डिफाईन करायचे आणि याचा तुमचा SLA जे दिलेला आहे तुमचा तो 7 दिवसाचा दिलेला आहे, तर तो आणि व्हॅलिडिटी लाईफ टाइम द्यायची या ठिकाणी. ठीक आहे, क्लोज करतोय. सेम सर्व्हिस आता दुसरी बघू. ही झाली ऑथरायझेशन बिल सर्व्हिस आणि दुसरी जी आहे समान वॉरंटची सर्व्हिस.
याच्यामध्ये ही बघा सर्व्हिस, ही पण फ्री सर्व्हिस आहे आणि लाईफ टाईम सर्व्हिस आहे. ओके, सेम जे आपण मॉड्यूलला दुसऱ्या कॉन्फिगर केलेल्या सर्व्हिसेस तसेच इथं कॉन्फिगर करायचे आहेत. बाकी काही वेगळं काही नाही याच्यामध्ये. सर्व्हिस मध्ये कोणाला काय डाऊट आहे? दोन सर्व्हिसेस आहेत. सर्व्हिस कॉन्फिगर केल्यानंतर त्याची स्क्रुटनी डिफाईन करायची आहे आपल्याला. सेम आपण ज्या सर्व्हिसेस दोन डिफाईन केल्या होत्या त्याची स्क्रुटनी आपण डिफाईन करायची या ठिकाणी. स्क्रुटनी मध्ये जायचंय, कॉमन कॉन्फिगरेशन, स्क्रुटनी, स्क्रुटनी लेवल. आता ही सर्व्हिस आहे ती कशी फ्लो होणार, म्हणजे कुठून कुणाला अधिकार द्यायचे, किती लेवल मध्ये ही सर्व्हिस आपल्याला द्यायची ते आपण डिफाईन करू शकतो. मी या ठिकाणी फक्त एक लेवल दिलेले आहे सर्व्हिसला. तुम्ही वाटलं तेवढे 2, 3, 4 जे सर्व्हिसेस जे लेवल असतील तुमच्या नगरपालिकेमध्ये ते तुम्ही डिफाईन करू शकता या ठिकाणी. याच्यामध्ये जे पहिली सर्व्हिस आहे ऑथरायझेशन ऑफ बिल, ही बघा सर्व्हिस, सॉरी स्क्रुटनी. ही स्क्रुटनी मी डिफाईन केली आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे त्याच्यामध्ये फक्त मी एक एम्प्लॉयला इथं असाइन केले. तुम्ही इथं मल्टिपल एम्प्लॉईज देऊ शकता जसे की तुमच्या नगरपालिकेत सांगितल्याप्रमाणे. इथं मी हा क्लर्क आहे लेवल 1 ला विजय शिंदे नावाचा डिफाईन केलेला आहे आणि यालाच फायनल ऑथॉरिटी दिलेली आहे. SLA 7 दिवसाचा दिलेला आहे. ओके, ऑथरायझेशन ऑफ बिल, बिल ऑथरायझेशन करण्यासाठी याच्या लॉगिनला तो जाईल पहिल्यांदा. सेम दुसरी सर्व्हिस आहे या ठिकाणी समन वॉरंट एंट्री, ही पण सेम स्क्रुटनी राहणार आहे. त्याच्यामध्ये तोच एम्प्लॉय मी ऍड केलेला आहे, विजय शिंदे नावाचाच क्लर्क. काही ठिकाणी असं होतं की फर्स्ट स्टेप जे असते क्लर्कला जाते, क्लर्क तो बघणार पेमेंटचं, त्याचं बिल, त्याच्यानंतर तो अकाउंटंटला जाणार बिल, अकाउंटंट नंतर सीओचं ऑथरायझेशन जाणार. या 3 गोष्टी 4 गोष्टी होतात प्रत्येक नगरपालिकेमध्ये, काही ठिकाणी होतात, पण त्या तुम्ही तिथं वाटलं तसं डिफाईन करू शकता. ते मी या ठिकाणी फक्त मी एक दाखवण्यासाठी तुम्हाला ऍड केलेलं आहे, एकच लेवल ऍड केलेलं आहे. बरोबर, बघा इथं दिसतं एकच विजय शिंदे नावाचा क्लर्क आणि त्याची स्क्रुटनी आहे. सेम स्क्रुटनी झाल्यानंतर आपण नेक्स्ट लेवल जो करतोय त्याचं स्क्रुटनी क्वेश्चन मास्टर्स, याच्या अगेन्स्ट मध्ये काय क्वेश्चन्स द्यायचे आपण ते क्वेश्चन्स आपण डिफाईन करतोय. त्याच्याच खाली आहे स्क्रुटनी क्वेश्चन मास्टर, कॉमन कॉन्फिगरेशन, स्क्रुटनी क्वेश्चन मास्टर. ऑथरायझेशन ऑफ बिल सर्च करतोय आपण, क्वेश्चन मास्टर याला काय दिले ते या ठिकाणी आलेले आहे. मी ऑलरेडी ऍड केल्यामुळे हे दाखवतोय तुम्हाला फक्त मी, तुम्ही याला ऍड करू शकता. सेम स्क्रीन वापरायची, म्हणजे स्क्रीन जे मी काही डिफाईन केलंय सेम तसंच तुम्ही डिफाईन करतोय टाकायच्या व्हॅल्यू. बरोबर आहे, लेवल 1 ला आपण त्याला अप्रूव्ह करण्यासाठी अधिकार दिले. अप्रूव्ह रिजेक्ट, जे काही कशासाठी ऑथरायझेशन ऑफ बिल, बिल आलेलं आहे त्याला अप्रूव्ह करायचं रिजेक्ट करायचं हे ठरवणार. लेवल फर्स्टलाच मी लेवल सेकंड थर्ड दिलेलं नाही, त्याच्यामुळं लेवल 1 ला त्याला अधिकार दिलेले. सेम क्लोज करतोय.
दुसरी स्क्रुटनी क्वेश्चन दाखवतोय. समान वॉरंटीची क्वेश्चनरी बघतो आपण. या ठिकाणी याला एडिट करतो मी, ऑलरेडी ऍड केल्यामुळं. या ठिकाणी बघा थोडेसे चेंजेस दिसून येतील तुम्हाला. याच्यामध्ये जे समन वॉरंटची जे एंट्री आहे त्याची क्वेश्चनरी मध्ये ही जे आहे कॉल फॉर ट्रान्झॅक्शन UI हे सिलेक्ट करायचं ऑप्शन या ठिकाणी. बाकी ठिकाणी आपण काय करतो, अप्रूव्ह आणि रिजेक्ट हे ऑप्शन सिलेक्ट करतो. तर फक्त लिगल केस मॅनेजमेंट मध्ये हार्ड कोटेड आहे हा, हे ऑप्शन सिलेक्ट केले कॉल फॉर ट्रान्झॅक्शन UI मध्ये. आणि त्याच्यानंतर लिगल केसचं समन वॉरंट इश्यू व्ह्यूचं जे ऑप्शन आहे हे टाकून द्यायचे त्याच्यामध्ये. हे तुम्हाला SOP मध्ये सगळ्या गोष्टी भेटून जातील. तरी पण ह्याची स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता की काय डिफाईन करायचं क्वेश्चन मास्टर मध्ये. या प्रकारे क्वेश्चन मास्टर असणार आहे समान वॉरंटची. ठीक आहे. आणि फायनल ऑथॉरिटी या ठिकाणी दिलेली आहे. आपण याला क्लोज करतोय. याच्यानंतरची जे स्टेप आहे ती आहे स्क्रुटनी डिफाईन झालेली आहे, मास्टर्स डिफाईन झालेले आहेत. या ठिकाणी आपण आता जे कॉमन कॉन्फिगरेशनचे जे रोल होते ते झालेले आहेत या ठिकाणी. तर या ठिकाणी आपण डायरेक्ट आता मॉड्यूलवरती जाऊन त्याचे मास्टर्स काय आहेत ते पाहूत आपण. यामध्ये बघा खाली लिगल केस मॅनेजमेंटचं मॉड्यूल आलंय. या ठिकाणी मास्टर्स मध्ये जायचंय. मास्टर्स मध्ये फर्स्ट ऑप्शन आहे या ठिकाणी ऍडव्होकेट मास्टर, म्हणजे ऍडव्होकेट काय वकील तुमचे ऍड करायचे या ठिकाणी. आणि दुसरा आहे चार्ज मास्टर. चार्ज मास्टर मध्ये ऍडव्होकेटचे काय चार्जेस आहेत ते ऍड करायचे. पहिल्यांदा आपण ऍडव्होकेट मास्टर पाहू. लिगल केस मॅनेजमेंट सिस्टीम याच्यामध्ये मास्टर्स मध्ये ऍडव्होकेट मास्टर. तुमच्या नगरपालिकेत संलग्न जेवढे काही ऍडव्होकेट असतील किंवा वकील असतील ते या ठिकाणी ऍड करायचे आहेत. जसं की मी उदाहरणार्थ पाहू शकता, एक 3 ऍडव्होकेट मी ऑलरेडी ऍड केलेले आहेत. वाटलं तर तुम्ही एखादा ऍडव्होकेट तुम्ही ऍड करायचा असेल तर या ठिकाणी ऍड वरती जायचंय. आणि या ठिकाणी ऍड करू शकतो ऍडव्होकेट. तर ऍडव्होकेटचे डिटेल या ठिकाणी दिलेले आहेत त्यांनी. इंडिव्हिज्युअल ऍडव्होकेट असेल तर इंडिव्हिज्युअल ऍडव्होकेटचे डिटेल भरायचे, आणि एजन्सी थ्रू असेल तर त्यांची एजन्सी असेल तर एजन्सी पण डिटेल आपण भरू शकतो. तर या ठिकाणी मी काय करतो की एक इंडिव्हिज्युअल ऍडव्होकेट आहेत, वकील आहेत, त्यांची मी डिटेल तुम्हाला भरून दाखवतो. फर्स्ट ऍडव्होकेट नेम घ्यायचे या ठिकाणी, जसं की सतीश यस पाटील त्यांचं नाव आहे सपोज. त्याचा मोबाईल नंबर, ईमेल ऍड्रेस, त्याच्यानंतर आधार नंबर, ऍडव्होकेटचा ऍड्रेस कुठला आहे तो. सपोज तो ऍडव्होकेट नांदेडचा आहे तर नांदेड, किंवा माहूर असेल तर माहूरचा, जो कुठून असेल तिथं टाकून द्यायचे. त्याच्यानंतर त्याचा पॅन नंबर घ्यायचा आहे आणि त्याचा GST नंबर. त्याच्यानंतर डेट ऑफ
इम्पॅनलमेंट त्याची इम्पॅनलमेंट कधी झाली त्याची तारीख घ्यायची. तो कधी हॅलो हा बोला ना मॅडम. सर डाऊट आहे एक, जीएसटी नंबर नसतो सर वकिलांना. हा या आधी पण मी केस म्हणजे तिकीट रेज केलेलं आहे या संदर्भात, की जर आपण एखादी फर्म लिगलची फर्म अपॉइंट करतोय त्यावेळेस असू हम्म, शकतो, बट आपण इंडिव्हिज्युअल वकील जेव्हा अपॉइंट करतो त्यावेळेस त्यांना जीएसटी हम्म. नंबर सर नसतो. तर मी तिकीट रेज केलं होतं की ते मॅन्डेटरी तरी ऍटलीस्ट काढून टाका, किंवा तिकडे सनद क्रमांक असतो, प्रत्येक वकिलाला सनद मिळते प्रॅक्टिस करण्याची, हम्म. तो तरी ऍड करा. त्याशिवाय हो सर मॅडम. पुढे ठीक आहे मॅडम, नाही हे जाते. नंतर सर एक मिनिट. हो मॅडम, मेघा फक्त मॅम हे परत पॉईंट नोट बोलतो. करून घेतो मी. तुमचं तिकीट Sorry? आणि क्रमांक लेटर किंवा एक मिनिट नंतर सर एक मिनिट. मेघा मॅम करून बोलतोय. तुमची जी आहे येस, हा तिकीट बोल. नंबर आणि मी लेटर दिलाय डेव्हलपरला, अंडर डेव्हलपमेंट आहे, तिथे सनद क्रमांक नावाचा एक छोटा मेनू दिला जाईल आणि हा जो जीएसटी नंबर आहे याला मॅन्डेटरी म्हणून काढला जाईल. दिला आहे ते होऊन जाईल. ओके, चालेल, थँक्यू. आपण कंटिन्यू करूया आता. येस. त्याच्यानंतर जीएसटी नंबर पर्यंत आलो होतो आपण. डेट ऑफ इम्पॅनलमेंट टाकलेली, तो कधी पॅनल मध्ये आलेला आहे किंवा त्याची नेमणूक कधी झालेली आहे, तो त्याचं रजिस्ट्रेशन आपण टाकू शकतो या ठिकाणी. सपोज या ठिकाणी आपण टाकतोय की 25/24 झालेलं आहे. एक अंदाजे तारीख, त्यांच्याकडे डिटेल असतात ते डिटेल घ्यायचे आपण. मी तर अंदाजे टाकतोय. स्टँडिंग कमिटी डिसिजन, या वकिलाला आपण आपल्या नगरपालिकेच्या याच्यामध्ये कधी नेमणूक दिली त्याची तारीख टाकायची. सपोज या ठिकाणी मी काय करतो, यांना आता एक तारखेपासूनच दिलेली आहे सपोज, तर ते 1 तारीख घेऊन घेतो किंवा 2 तारीख. त्या ठिकाणी न्यूजपेपर ऍडव्हर्टाइजमेंट कधी दिली होती ते न्यूजपेपरची ऍडव्हर्टाइजमेंट टाकायची तारीख. आपल्याकडे कमिटीमध्ये 2 तारखेला दिले तर त्याच्या अगोदरच्याच आधी त्याची तारीख येणार आहे न्यूजपेपरची. तर आपण करूया जानेवारीमध्ये 30 तारीख. इम्पॅनलमेंट फ्रॉम डेट, आता नगरपालिकेत कधीपासून त्याला नेमणूक दिली आहे तो तारीख, म्हणजे आपण आजच्या तारीखपासून देऊ त्याला. आणि टू डेट, आता हे 26/27 पर्यंत 1 वर्षासाठी आपण त्याला दिलेली आहे नेमणूक. बँकेचे डिटेल घ्यायचे त्या ऍडव्होकेटचे. आता तो सपोज कोणती बँक आहे, एचडीएफसी फॉर एक्झाम्पल. तुमच्याकडे जे बँक असेल त्याची ती बँक डिटेल घ्यायची आणि त्याची ब्रँच कुठली आहे तो ब्रँच सिलेक्ट करायचे. मी नांदेड घेतलेली या ठिकाणी. बँक अकाउंट नंबर 11 आकडी जे असेल ते टाकून दिले आणि IFSC कोड, MICR आणि या ठिकाणी स्टेटस जे आहे त्याचं ऍक्टिव्ह करायचंय आणि सेव्ह करायचं याला. सक्सेसफुली ऍडेड म्हणून आलेलं आहे. तरी पण आपण एकदा क्रॉस चेक करूया की ते ऍडव्होकेट ऍड झालेला आहे किंवा नाही, ते सर्च करूया डायरेक्टली. तर ऍडव्होकेट जेवढे होते त्यांची या ठिकाणी लिस्ट येईल. या ठिकाणी मी लास्टला ऍड केले असल्यामुळे हा सतीश एस पाटील आलेले आहेत या ठिकाणी. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरी स्टेप आहे मास्टर्स मध्येच, लिगल केस मध्ये आपण ऍडव्होकेट मास्टर झालेले, आता चार्ज मास्टर. हे जे काही आपण ऍडव्होकेट ऍड केलेले आहेत त्यांचे वेगवेगळे चार्जेस असतात जे की केस हँडल करण्यासाठी घेतात त्यांनी. तर ते चार्जेस आपल्याला या ठिकाणी ऍड करायचे आहेत. त्यांचे चार्जेस वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात. व्हिजिटिंगचे असू शकतात किंवा केसवर डिपेंड असू शकतात की डे वाईज असू शकतात. त्यातल्या त्यात आणखी ते वकील जे आहेत ते कुठले वकील आहेत, डिस्ट्रिक्ट वकील आहेत किंवा हायकोर्टाचे वकील आहेत, त्यानुसार त्यांचे चार्जेस कमी जास्त असू शकतात. तर मी काय करतोय या ठिकाणी सर्च करतोय. मी ऑलरेडी काही वकिलांचे चार्जेस ऍड केलेले आहेत, ते इथं या ठिकाणी दिसून जातील तुम्हाला. ऑलरेडी जर असतील ऍड तर या ठिकाणी पाहू शकतो. सर सपोज याच्यामध्ये आपल्याला नवीन ऍड करायचं असेल तर ऍड वरती क्लिक करून नवीन ऍड करू शकतो. तर हे कोर्ट टाईप कोणता आहे त्याचा कोर्ट सिलेक्ट करायचा आहे. आपण या ठिकाणी डिस्ट्रिक्ट कोर्ट आहे, हायकोर्ट आहे, सुप्रीम कोर्ट आहे. या ठिकाणी जो कोणी त्यांनी जे सांगितलेलं आहे त्याच्या ज्या रेकॉर्डला आहे तो कोर्ट आपण सिलेक्ट करायचा. या ठिकाणी मी डिस्ट्रिक्ट कोर्ट घेतलेला आहे.
तुम्हाला ते सांगतील वकील कोणता आहे ते कोर्ट त्यांचा. याच्यामध्ये साईड कोणती आहे, त्याच्यामध्ये सिव्हिल आहे, क्रिमिनल आहे. नॉर्मली आपल्याकडे सिव्हिल केसेस जास्त चालतात, तर सिव्हिल सिलेक्ट करतो मी या ठिकाणी. त्याच्यानंतर केस टाईप, अपील, फ्रॉम ऑर्डर आणि फीस. आता फीस याच्यामध्ये 1, 2, 3, 4 प्रकारच्या फीस आहेत. आता ऍडव्होकेटची फीस आहे, ओपिनियनची फीस आहे, का आर्ग्युमेंट केली त्याची फीस आहे, का ऍप्लिकेशन फीस आहे. तर आपण नॉर्मली ऍडव्होकेट फीस आपण या ठिकाणी मी ऑलरेडी ऍड केला असल्यामुळे हा डुप्लिकेट म्हणतोय. तर या ठिकाणी मी आर्ग्युमेंट फीस घेतोय आता, कारण मी ऑलरेडी डिस्ट्रिक्ट कोर्टसाठी सिव्हिलचा ऍड केलेलं होतं. तर फॉर्म कधीपासून त्याला फीस अप्लाय होणार, तर 1/4/2025 फायनान्शियल इयर नुसार तुम्ही सिलेक्ट करू शकता एका वर्षासाठी. आणि याच्यामध्ये स्लॅब घ्यायचा का तुम्हाला फ्लॅट घ्यायची, ती आपण फ्लॅट घेतोय आणि त्याची फीस टाकतोय सपोज 3,000 रुपये. एवढ्याच गोष्टी या ठिकाणी टाकायच्या आहेत आणि सेव्ह करायचे, बाकी काही नाही. डिस्ट्रिक्ट लेवलच्या वकिलासाठी ही फीस आपण डिफाईन केलेली आहे. ज्यावेळेस आपण याचं पेमेंट करायला जातील त्यावेळेस हे इफेक्ट दिसणार आहे त्या ठिकाणी, आपण जे पेमेंट ऍड केलेलं आहे त्याचा. ठीक आहे. याच्यानंतर आपल्याला जायचे, मास्टर्स कंप्लीट झाले आहेत आपले. आता ट्रान्झॅक्शन मध्ये जाऊयात आपण. लिगल केस मॅनेजमेंट मास्टर्स मध्ये 2 मास्टर्स होते, आपण ऍड केलेले आहेत. आता ट्रान्झॅक्शन मध्ये जाऊ. ट्रान्झॅक्शन मध्ये सुरुवातीला तुम्हाला समन वॉरंट एंट्री करायचे. ऑलरेडी जर काही एंट्री केलेले असतील तर सर्च केल्यानंतर दिसून जातील तुम्हाला या ठिकाणी. त्या एंट्री आहेत आपण ऑलरेडी केलेल्या आहेत आधीच्या. जर तुम्हाला वाटलं की नवीन एंट्री करायची तर ऍड मध्ये जाऊन नवीन एंट्री करू शकतो आपण. आता या ठिकाणी समन आणि वॉरंट या 2 प्रकार आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही समन द्यायचं त्याला की वॉरंट, त्याची एंट्री आपण घ्यायची या ठिकाणी. फॉर एक्झाम्पल आपण घेऊ देतो समन एंट्री. आता समन एंट्री घ्यायची तर कोण देते समन ते आपण कन्सिडर करू पहिले, की आता आपल्याला काय करायचं की ईएलबी नगरपालिका आपल्याला एखाद्या कर्मचाऱ्याला, सॉरी सिटीजनला काय करते की त्यांनी टॅक्स पे केलेला नाही मागच्या 5 वर्षापासून, त्याला समन द्यायचं बाबा तुम्ही टॅक्स पे करा म्हणून. तर त्यासाठी एक समन आपण बनवूयात उदाहरणार्थ. तर इनिशिएटेड बाय यूएलबी म्हणजे यूएलबी कडून जर दिला असेल तर इनिशिएटेड बाय यूएलबी देऊन टाकायचं, या ठिकाणी क्लिक करायचं, अदरवाईज नाही. तर मी इथं इनिशिएटेड बाय यूएलबी करतोय कारण यूएलबी देते त्याला समज आता की त्या टॅक्सेस पे केले नाहीत म्हणून. ची वॉरंट डेट आपण आधी टाकूया. त्याच्यानंतर लोकेशन जे काय असेल ते तुमच्या कोणत्या एरियामध्ये तो राहतोय. त्याच्यानंतर वार्ड हेड ऑफिस राहू. प्लॅंटिफ नेम म्हणजे काय की वादी तो कोण आहे त्याचं आपली नगर परिषद माहूर यांच्याकडून देतो आपण. केस नंबर आपण याच्या ठिकाणी टाकू 05, जे काय असेल ते टाका. त्याचा ऍड्रेस काय असणार आहे रिलेटिव्हचा माहूर. डिटेल ऍड्रेस टाकू शकता वर दिले तसं, जसं की रोड कपिल नगर असा ऍड्रेस तुम्ही घेऊ शकता या ठिकाणी, किंवा नगरपालिकेचा पूर्ण ऍड्रेस या ठिकाणी टाकू शकतो. केस डिटेल काय असेल तर याच्यामध्ये केसमध्ये डिटेलमध्ये आपण आता बोललो त्याप्रमाणे काय करूया की एक पेमेंट प्रॉपर्टी बिल पेंडिंग फ्रॉम लास्ट 5 years उदाहरणार्थ हे टाकूयात की बाबा याच्या संदर्भात आपण केस हे समज देतोय त्याला. त्यानंतर डिपेंडंट कोण आहे तर त्याचं नाव टाकायचं या ठिकाणी. सपोज मी टाकलो की केदार
काळे आणि याचा प्रॉपर्टी नंबर आहे. प्रॉपर्टी नंबर सपोज माहूर हा नंबर ना, त्याच्यावरती आपण या प्रॉपर्टी चार्जेसमध्ये त्याला समज देतो. याच्यात कोर्ट असणार आहे कुठला ते सिलेक्ट करायचा, डिस्ट्रिक्ट कोर्ट, कारण लोकलची केस असल्यामुळे डिस्ट्रिक्ट कोर्टातच द्यायचे. त्याच्यानंतर डिपार्टमेंट कोणतं होतं, तर याच्यामध्ये प्रॉपर्टी टॅक्सचा रिलेटेड असल्यामुळे प्रॉपर्टी टॅक्स डिपार्टमेंट राहणार आहे. बेंच कोणता आहे तो बेंच सिलेक्ट करायचा आहे, सपोज औरंगाबाद. साईड याच्यामध्ये कोणती आहे, तर त्याच्यामध्ये क्रिमिनल आहे का नाही, तर ही सिव्हिल मध्ये जातं, तर सिव्हिल टाकून द्यायचं. केस टाईप अपील फ्रॉम ऑर्डर. त्याच्यानंतर सेक्शन कोणते अप्लाय केले असतील तर सेक्शनची डिटेल टाकायची या ठिकाणी. आता सेक्शन मला माहिती नाही तर मी इथे टाकणार नाही. आणि त्याच्यानंतर ऍक्ट काय असेल तर त्याचा अगेन्स्ट मध्ये नगरपालिका म्युन्सिपल ऍक्ट नुसार आपण ऍक्ट टाकायचा आहे, तो कोणत्या ऍक्ट नुसार आपण त्याला ती समज देतो तो. त्याच्यानंतर हे रेग्युलर की स्टॅम्प आहे, तर हे रजिस्टर आहे. रजिस्टर करून देतो त्याला केस. आणि याची हिअरिंग डेट आपण कधी ठेवायची, तर याची हिअरिंग डेट ठेवली सपोज आपण उद्या त्याला किती वाजता 3:41 PM. ठीक आहे. आणि या ठिकाणी त्याचे काही रिलेटेड डॉक्युमेंट्स असतील किंवा काय असेल तर अपलोड करायचे या ठिकाणी आणि याला सेव्ह करायचं. समन वॉरंटी या ठिकाणी एवढेच डेटा भरायचा या ठिकाणी. इयर या ठिकाणी 2026 इयर राहिलं होतं. आता समन वॉरंट रेफरन्स नंबर या ठिकाणी जनरेट झालेला आहे, तो कॉपी करून घेतो मी. ओके. समन झाल्यानंतर दुसरा स्टेप्स आहे त्याच्यामध्ये आपल्याकडं की ही समन आपण जनरेट केलेला आहे तो जाणार जो स्क्रुटनीमध्ये दिलेला पहिला व्यक्ती आहे त्याला, म्हणजे स्क्रुटनी लेवल 1 ला. तर या ठिकाणी मी लॉग आउट करतो आणि स्क्रुटनी 1 चा जो शिंदे नावाचा एम्प्लॉय दिला होता त्याच्या लॉगिनला जातो होता. या ठिकाणी बघू शकता हा आलेला आहे याच्या लॉगिनला न्यायालयीन प्रकरण व्यवस्थापन मध्ये. याच्यावरती एडिट केल्यानंतर याची स्क्रुटनी करायची. आता केस रजिस्ट्रेशन ओपन करायचे, बघायचे केस रजिस्ट्रेशन मध्ये काय आहे ते. हे बघा याच्या लॉगिन आल्यानंतर तुम्हाला अप्रूव्ह रिजेक्ट करायचं की हे जे समज टाकलेलं आहे त्याला अप्रूव्ह करायचं की रिजेक्ट करायचं ते अधिकारी याला दिले आहेत आपण. म्हटलं नोंदणी अहवाल केस रजिस्ट्रेशन डेट कधीचे सपोज आपण आजचीच टाकून देऊया. आणि याचे रिलेटेड कोण डिपार्टमेंट पर्सन आहे तो डिपार्टमेंट पर्सन या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. जसं की HOD प्रॉपर्टी हेडच्या स्वाती मॅडम आहेत तर त्यांना ते असाइन केलेलं आहे. आता सेव्ह केलेलं आहे.
या ठिकाणी केस नंबर रजिस्टर झालेला आहे. कंट्रोल सी. याला मी आपल्या रेकॉर्ड साठी घेतोय. ओके. त्याच्यानंतर ऍडव्होकेट असाइन करायचे त्याला. आपण जे ऍडव्होकेट ऍड केलेले आहेत मास्टर्स मधून त्या ऍडव्होकेट या ठिकाणी दिसतील. त्यापैकी एक ऍडव्होकेट आपण असाइन करायचा आहे. ऍडव्होकेट फ्रॉम एजन्सी. एजन्सी कोण आहे का, तो आहे किंवा नाही आपण नो केलंय. तर त्याच्यामध्ये आता जे नवीन ऍड केला ऍडव्होकेट होते सतीश, त्यांना मी ऍड करतो या ठिकाणी. आणि ऍडिशनल कोणता ऍडव्होकेट घ्यायचा का त्यासोबत, तर ते पण तुम्ही एका ठिकाणी 1-2 वकील तुम्ही असाइन करू शकता किंवा ऍडव्होकेट असाइन करू शकता. तर नाही, आपल्याला दोन्हीकडे एकच लागतंय, तर त्याच्यामुळे मी एकच ऍडव्होकेट असाइन करतो. ऍडव्होकेट ऍड केल्यानंतर सेव्ह करायचंय. त्याच्यानंतर हे समन जे आहे आपल्याला मंजूर करायचं आहे, अप्रूव्ह करायचं आहे. आणि या ठिकाणी मंजूर करून त्याला काही रिमार्क द्यायचा असेल तर रिमार्क देऊ शकतो. मी या ठिकाणी ओके म्हणून टाकतो रिमार्क. या ठिकाणी तुम्हाला जर हे रिजेक्ट करायचं असेल तर रिजेक्ट पण करू शकता या केसला. म्हणजे असं म्हटलं तर मी रिजेक्ट न करता याला अप्रूव्ह करतोय. ओके, याला सेव्ह करतो. या ठिकाणी स्कूटनीची रिपोर्ट जनरेट होईल. पाहू शकता ही स्कूटनी रिपोर्ट जनरेट झाली आहे. या ठिकाणी ऍक्शन वरती अप्रुव्हल दिलेले आणि रिमार्क मध्ये ओके केलेले आहे. ठीक आहे. त्यानंतर इथून हे ऍप्लिकेशन निघून गेलेले आहे. आणि त्याच्यानंतर आता आपल्याला मास्टर्स मध्ये बाकीचा जो डेटा आहे तो टाकायचा. या ठिकाणी लिगल केस मॅनेजमेंट सिस्टीम मध्ये समन टाकलेलं आहे. समन नंतर आपल्याला टाकायचं आहे वकीलनामा. आता जे वकील आपण ठरवलेले आहेत त्यांचे डिटेल्स या ठिकाणी टाकायचे. सतीश नावाचे जे वकील आपण टाकले होते त्यांचे डिटेल्स. त्यामध्ये वकालतनामा, वकालतनामामध्ये ऍड करतोय आपण. या ठिकाणी केस रजिस्ट्रेशन नंबर विचारतोय. तर आपण इथं नोट केलेला आहे तो नंबर कॉपी करतो. इथं हा केस नंबर कंट्रोल सी आणि केस नंबर 05. या केससाठी आपण या समस्येसाठी आपण वकालतनामा घेतोय त्यांचा. आले या ठिकाणी सतीश पाटील नाव. त्याच्यामध्ये चीफ ऑफिसर डिटेल्स काय असेल तर ते टाकायचे आहेत. सीओ मागून जे काय असतील त्याचं नाव वगैरे
आणि त्यांना विटनेस वगैरे काय असेल तर टाकायचे मॅन्डेटरी नाहीये आणि याला जनरेट रिपोर्ट करायचे वकीलनाम्याची. या ठिकाणी वकालतनामा त्याचा जनरेट झालेला आहे. या ठिकाणी जे काही नंबर असेल त्याचा एक्झिबिट नंबर टाकून द्यायचा आहे. त्याच्या डिटेल दिसतात आपण वकील दिसत आहे तिथं आणि ही नगर परिषद माहूर आणि केदार काळे यांच्या प्रॉपर्टी नंबर याच्यामध्ये हे डिटेल आहे सगळे भरलेले. आणि याला सेव्ह करायचं. आता बघू शकता या ठिकाणी नंबर जनरेट झाला वकालतनाम्याचा 03 नंबर. हे पण रेकॉर्डसाठी मी घेऊन टाकतो. ओके. वकालतनामा टाकल्यानंतर पुढचा ही हिअरिंग प्रोसेस टाकायची. लीगल केस मॅनेजमेंट सिस्टीम त्याच्यामध्ये ट्रान्झॅक्शन्स हिअरिंग प्रोसेस डिटेल पहिली चिंटी आहे. साइड मध्ये जायचंय. आधीच्या ज्या काही हिअरिंग्स ऍड केलेले असतील त्या पण यादी पाहायला मिळतील आपल्याला. आपण जर डेट टाकून सर्च केलं तर दिसतील. पण आपलं आता नवीन ऍड करायची त्यामुळं आपण ऍड वरती क्लिक करून नवीन ऍड करतोय. सेम केस नंबर या ठिकाणी घ्यायचा आपला. त्याच्यामध्ये हिअरिंगचे डिसिजन काय झालं ते टाकायचं आपण. पे ऑल पीटी बिल किंवा प्रॉपर्टी बिल पे करा म्हणून सांगितलेलं त्या ठिकाणी. हिअरिंग डिटेल दुसरं काय असेल तर टाकायच्या ठिकाणी. आणि केसचा स्टेटस काय या ठिकाणी. केस समजा स्क्रीन दिसत नाही तुम्ही. एक मिनिट सर मला वाटतं डिस्कनेक्ट. लाईट गेली त्यांची. ज्ञानदेव. हॅलो हॅलो ज्ञानदेव. होत आहे. एक मिनिट सर एक मिनिट काय नव्हतं. हॅलो.
हॅलो. उदय सर स्क्रीन दिसते ना माझी? हो दिसते. ज्ञानेश्वर सर झाले जॉईन? स्क्रीन दिसते तुमची. हो हो, एक मिनिट. सॉरी, लाईट गेल्यामुळं बंद झालेले आहेत. तर इंग्लिश करा याच्यामध्ये लँग्वेज. आपण याच्यामध्ये हिअरिंग प्रोसेस ऍड करत होतो आता. फर्स्ट ऑप्शन. सर्च मध्ये बघा बरं सर, आले का त्याच्यामध्ये? सर्च करून बघू आपण याच्यामध्ये आले का ते. तर 1 तारखेपर्यंत पासून ते सर्च करा. याच्यामध्ये एक वकालत हिअरिंग टाकलेली आहे, आपण बघूया ती एडिट करू. दिसते का? 2 हेडिंग दिसतात बघा. 2 हेअरिंग आहे, त्याच्यापैकी एक हेअरिंग आपण एडिट करून टाकू त्यांना. त्याच्यामध्ये काय डिटेल भरलेले दिसून जातील. या ठिकाणी बघा, तुम्ही केस रजिस्ट्रेशन नंबर टाकलेला आहे आणि केस नंबर टाकलेला आहे. त्यानुसार हे डिटेल्स आलेले आहेत या ठिकाणी. या ठिकाणी आपण बघू शकतो, त्या ठिकाणी वकील कोण होते, त्यांचं नाव आणि जजचं नाव या ठिकाणी आपण ऍड केलेलं आहे. हिअरिंग प्रोसेस मध्ये एवढ्याच गोष्टी आहेत. त्यानंतरची जे स्टेप आहे ती आहे आपल्याला एव्हिडन्स ऍड करायचे त्या ठिकाणी. तर लिगल केस मॅनेजमेंट मध्ये ट्रान्झॅक्शन्स मध्ये एव्हिडन्स ऍड करूयात. रोजी प्रमाणपत्र देण्यात आले. रोजी पुरवठा प्रमाणपत्र देण्यात
पोटापण पत्र देण्यात आलेलं आहे. एव्हिडन्स रेफरन्स काय काय आहेत ते ऍड करायचे आहेत. करिता आपणास या पत्राद्वारे कळविण्यात येते. आपणास या पत्राद्वारे कळविण्यात येत आहे. या ठिकाणी 2 एव्हिडन्स मी ऍड केलेले आहेत. एक एडिट करून दाखवतो तुम्हाला. यामध्ये केस रजिस्ट्रेशन नंबर आता टाकावा लागणार आहे आणि केस रजिस्ट्रेशन नंबर टाकल्यानंतर त्याचे केस नंबर टाकल्यानंतर ते डिटेल्स आपल्याला इथं दिसून जातील. 1 नंबर केस होती, त्याचे एव्हिडन्स आपण काय केले तर ते टॅक्स रिसिप्ट आपण ऍड केलेली आहे. बाकी कोणते एव्हिडन्स असतील तर ते आपण या ठिकाणी ऍड करू शकतो. आणखी मल्टिपल एव्हिडन्स या ठिकाणी ऍड करू शकतो. त्या ठिकाणी त्याचे डॉक्युमेंट्स असू शकतील, फोटो असू शकतील, जे काय असेल ते. शेवटी याला सेव्ह करायचं. एव्हिडन्स टाकल्यानंतर आपली नेक्स्ट स्टेप आहे त्याच्यामध्ये ट्रान्झॅक्शन मध्ये पॅरावाईज त्याचे कमेंट्स टाकायचे आहेत आपल्याला. करिता इकडे लगे ना नवीन टाकायचे असतील तर ऍड मध्ये जाऊन नवीन टाकू शकतो किंवा आपल्याला एक्झिस्टिंग जर पाहायचे असतील त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता. एडिट वर गेल्यानंतर पॅरावाईज कमेंट्स काय टाकले आहेत आपण ते आपण त्याच्यामध्ये एडिट करूत. आपण पहिले त्याचे पॅरावाईज कमेंट टाकलेले आहेत तो पाहूत आपण. नंबर 01 बिल्डिंग मध्ये ना असताना 01 फक्त पब्लिक काय टॅप केल्यानंतर त्याचे डिटेल्स सोसायटीचे प्रायव्हेट असते, सार्वजनिक नाही. 02 टाकायचं नाही. कुठे गेलं अवस्थेत नंबर 02 आलेले या ठिकाणी एक चे कुठे अवस्थेत रेझोल्युशन डेट आणि त्याचे पॅरावाईज कमेंट टाकायचे. काय कमेंट आले होते ते कमेंट, जसे की प्रॉपर्टी टॅक्स, बिल पेमेंट संदर्भात त्यांचे जे कमेंट असतील ते टाकू शकता. ETC जे काय आता तुमच्या समजमध्ये आले, केसमध्ये आले ते टाकायचे आणि नंतर लास्टला इथे डॉक्युमेंट त्याचे रिलेटेड काय असतील तर ते पण ऍड करायचे या ठिकाणी. आणि सेव्ह करायचे. पॅरावाईज कमांड्स आपण तिथे ऍड केलेले आहेत. आता त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप आहे त्याचे ओपिनियन्स काय आहेत त्याची एंट्री करायची. त्यांचे ओपिनियन्स काय आले याच्या अगेन्स्ट मध्ये. आता ट्रान्झॅक्शन्स मध्ये ओपिनियन रिक्वेस्ट ऑलरेडी जर असतील तर सर्च करून बघू शकता आपण. त्याच्यामध्ये लिस्टमध्ये दिसून जातील. नसेल तर तुम्हाला नवीन जर ओपिनियन टाकायचे असतील तर ऍड करू शकता तुम्ही नवीन. त्या ठिकाणी काही ओपिनियन टाकलेले आहेत आपण पहिल्याच्या केसमध्ये ते पाहू.
आता याच्यामध्ये ओपिनियन आलेलं आहे की बाबा ही टॅक्स पे करा म्हणून त्यांचं ओपिनियन आले, तर आपण त्याचं ओपिनियन रिमार्क मध्ये टाकू शकतो. केस नंबर, आता याच्यामध्ये केस ओपिनियन दोन प्रकारचे, पर्सनल ओपिनियन आहे की केसचं ओपिनियन. तिथं पर्सनल ओपिनियन असणार आहे शिव करून आलेलं. आणि याच्याशी रिलेटेड जे काही डॉक्युमेंट्स असतील ते आपण इथं अपलोड करायचे आहेत. जर समजा ज्या कुठल्या डिपार्टमेंटची केस असेल आणि त्यांना त्यांच्याबद्दल ओपिनियन किंवा एखादा वकील सुद्धा त्याचं ओपिनियन आपण देऊ शकतो, तर त्यावेळेस आपण इथे हो. या सिस्टम मध्ये त्याचं ओपिनियन टाकू शकतो. त्यासाठी हा फॉर्म यूज हो केला. हो. ओपिनियन झाल्यानंतर आता या ठिकाणी तुमचे जवळपास डेटा जेवढा पाहिजे होता ते टाकलेला आहे. आता आपल्याला काय करायचं की ओपिनियन टाकल्यानंतर जे काही ऍडव्होकेट असतील त्यांचं पेमेंट करायचे लास्टला स्टेप्स मध्ये. तर ते ट्रान्झॅक्शन मध्ये पहिलं ऍडव्होकेट पेमेंट ऍड करायचं या ठिकाणी. लीगल केस मॅनेजमेंट, ट्रान्झॅक्शन, ऍडव्होकेट पेमेंट या ठिकाणी ऍड करूया आपण पेमेंट एक. आता आपण जे सतीश नावाचे वकील ऍड केले होते त्याला आपण पेमेंट करणार आहोत. किंवा सर्च मध्ये बघू शकता आपण ऑलरेडी जे पेमेंट्स केले आहेत त्यांचे ते पण. तर याच्यामध्ये ऍड करूया आपण पेमेंट. यामध्ये ऍडव्होकेटचं नेम सिलेक्ट करायचंय. त्यानंतर केस नंबर, कोणत्या केसच्या अगेन्स्ट मध्ये आपण त्याला पेमेंट देतोय तो केस नंबर, आणि खाली सिलेक्ट करायचे त्याच्यामध्ये त्याची फीस काय घेतोय, ऍडव्होकेट फीस घेतोय तो, तर ऍडव्होकेट फीस 1000 रुपये. आणि याच्या ठिकाणी डिमांड 1000 रुपये टाकायची आणि इकडं सेव्ह करायचे, त्याला 00 करून सेव्ह करायचे. त्यांना जर एखादं बिल पुटअप केलं असेल त्यांच्याकडून तर ते बिलाची रिसिप्ट वगैरे काय असेल तर बँकेचे डिटेल वगैरे असतील तर ते टाकायचे त्या ठिकाणी, म्हणजे अटॅचमेंट द्यायची त्याला. बँक प्रूफ दिलेलं आहे त्यांनी. ठीक आहे, चालेल. सेव्ह केल्यानंतर त्याची डिमांड नंबर जनरेट होतो एक. त्या डिमांड नंबरच्या अगेन्स्ट मध्ये त्या ऍडव्होकेटचे पेमेंट आपल्याला करायचं आहे. हा डिमांड नंबर कॉपी करून घ्यायचा आहे. ओके. आणि त्याच्या नेक्स्ट स्टेप आहे ट्रान्झॅक्शन मध्ये ऑथरायझेशन ऑफ डिमांड. त्याच्यामध्ये जाऊन त्या ऍडव्होकेटचं पेमेंट करायचं आहे आता. केस नंबर आणि डिमांड नंबर. नाही सर, ड्रॉपडाऊन मध्ये येऊन जाईल. 1000 रुपये त्याचं पेमेंट आहे. रिमार्क जे काय असेल ते, ऍडव्होकेट फी, आणि सेव्ह करायचं. हा, सो त्याच्या पहिले ऑथराईज करायचे, त्याला ऑथराईज केल्यानंतर सेव्ह करायचे. त्याच्यानंतर त्याचं ऑथरायझेशन लेटर येईल.
त्याच्यामध्ये दिसणार आपण पेमेंट दिलं येते ऑर्डर नेम मागणीदाराचे नाव कशाच्या दिला आपली फिजिकल केस विधी डिपार्टमेंट आवडून दिलेला आहे पॅन नंबर असेल तर पॅन आणि जसं आता मेगा सनद क्रमांक जेव्हा अपडेशन होते तेव्हा सनद क्रमांक सुद्धा येईल बिल क्रमांक सुद्धा येईल तारीख सुद्धा येईल आणि किती रुपये पण आपण पेड केले येणार असा फॉर्म आहे हे दोन date. म्हणजे जास्त आता. तुमचा सुद्धा कर्नाटकात करताना हो आता हा जो फ्लो आहे तो पूर्ण डिजिटल मॅनेजमेंटचा फ्लो आहे कसं म्हणून मध्ये जे ट्रान्झॅक्शन होते ना त्या गोष्टी तिथे झालेल्या आहेत त्या ठिकाणी आता त्याच्या रिपोर्ट काय असतील तर ते आपण बघू शकतो त्याच्या जसे की ते रजिस्टर डिलीट करू शकतो ते बघू शकतो गाव फक्त संदर्भाविषयी टाकायला डोका काय लागला डोका काय लागला का आता यानंतर यामध्ये सगळे फक्त आपण रिपोर्ट्स बघू शकतो केसेस मध्ये लिगल केस मध्ये कुठले कुठले रिपोर्ट्स आपण काढू शकतो ते त्यांनी सर एक्सप्लेन करा पण लाईट गेलेली हो सर एक मिनिट सर मी कसं नाही बोला तुम्ही फॉलो करा एकदा पण बोला माईक बंद आहे सर तुमचा आवाज नाही येतोय ज्ञानदेव सर हा आवाज येतो का सर हा येतोय आता येतोय आपापल्या डिपार्टमेंट तर या ठिकाणी आपण रिपोर्ट्स पाहत आहोत रिपोर्ट्स मध्ये फर्स्ट आपण पाहतोय की ड्यू डेट रिपोर्ट केसेसची काही ड्यू डेट असेल तर ती या ठिकाणी पाहायला मिळेल या ड्यू डेट मध्ये आपल्याला ज्या केसेस दिसणार आहेत किंवा समज दिसणार आहेत ते आपल्याला पुढे दिलेल्या डेट असतील त्या दिसणार आहेत या ठिकाणी आपण इथे उदाहरणार्थ 1 तारखेपासूनच पाहूयात केसेस कोणत्या आहेत ते आजच्या डेट पर्यंत डायरेक्ट जनरेट रिपोर्ट करूया हे बघू शकता या ठिकाणी ही केस रनिंग आहे आणि ही केस 2 केसेस दाखवले या ठिकाणी ड्यू डेटच्या सेम खटला दे तारखेचा अहवाल सेम केस दुसरी रिपोर्ट बघूया आपण त्याच्यामध्ये हिस्ट्री रिपोर्ट
आता 1 तारखेपासूनची हिस्ट्री बघतोय आपण आजच्या तारखेपर्यंत काय झालं ते. केस स्टेटस वगैरे काही सिलेक्ट करत नाही, डायरेक्टली मी जनरेट करतो रिपोर्ट, कारण सगळंच आपल्याला आतापर्यंत पाहायचं होतं. हे रिपोर्ट जनरेट झालेले आहे. त्यामध्ये बघू शकता आपण 1, 2, 3 केसेस आपण टाकले होते. आताची जी केस आहे केदार नावाची आपण टाकली 3 नंबरची, ही या ठिकाणी दिसते. त्याच्यानंतर तिसरी रिपोर्ट आहे पेंडन्सी रिपोर्ट. एक तारखेपासूनच पावती आपण. यामध्ये बघू शकता या रिपोर्ट्स मध्ये फक्त एक केस दाखवते, ती पण रनिंग दाखवते. का तर पेंडन्सी मध्ये ही आपण त्याची क्लोज न करता त्याला आपण पुढली तारीख दिली होती, म्हणून ही रनिंग केस दाखवते. याची तारीख 4/2/2026 दिलेली आहे हेरिंग डेट पुढली, त्याच्यामुळे ती पेंडन्सी मध्ये आलेली आहे. बरोबर. त्यानंतर दुसरी रिपोर्ट पाहूया आपण. स्टेटस रिपोर्ट. हे बघू शकता, ही केस बिल पेमेंटची रनिंग आहे आणि ही क्लोज आहे. याच्यामध्ये डिपार्टमेंट कोणतं आहे, त्याच्यानंतर कुणाकडची केस आहे, केसचा प्रकार काय आहे, प्लेटेड नेम काय आहे, त्याच्यानंतर डिफेंडंट कोण आहे, सगळ्या गोष्टी दिसत आहेत या ठिकाणी. आणि लास्टची जी स्टेटस रिपोर्ट नंतर लास्टची जी रिपोर्ट आहे केस समरी डिटेल रिपोर्ट. समरी रिपोर्ट मध्ये आपण 1 तारखेपासून समरी बघू. आजपर्यंतची केस नंबर वगैरे काही सिलेक्ट करत नाही, डायरेक्टली मी जनरेट करतो रिपोर्ट. किंवा पर्टिक्युलर एखाद्या केसचीच पाहायची असेल तर तुम्ही ती केस सिलेक्ट करू शकता त्याच्यावरून. हे बघा, जनरेट झालेले रिपोर्ट केस समरी. अशा रिपोर्ट तुम्ही जनरेट करून बघू शकता. मॉडेलचे जवळपास आता ट्रेनिंग संपलेली आहे. कोणाला काही डाऊट असेल तर विचारू शकता. किरण सर. कोणाला डाऊट आहे? हॅलो सर. बोला मॅडम. हॅलो सर, हर्षल ठोसरे बोलतोय, चिखली नगर परिषद. सर ऍक्च्युली आपण सेकंड सर्व्हिस सेटअप केली होती, एक ऑथरायझेशन ऑफ बिल डिमांडची. तर त्याची स्क्रुटिनी नेमकी ती स्क्रुटिनी करायची, तर मग ती कशी करायची? ऍक्च्युली जेव्हा तुम्ही आता ऑथरायझेशन ऑफ बिल डिमांड केलंय तेव्हा डायरेक्टली ऑथराईज करून सेव्ह केलं होतं, तर मग ती सेकंड सर्व्हिस कशी कामाला येईल? स्क्रुटनीचं काय? हा, सेकंड जी स्क्रुटनी, आपण 2 सर्व्हिस आहेत आपला, राईट? पहिली जी होती ती समन वॉरंट एंट्री केल्यानंतर आपण स्क्रुटिनी करतो. आणि सेकंड जी होती ती बिल ऑथरायझेशन ऑफ बिल डिमांडची होती, आय थिंक. तर ती स्क्रुटिनी केव्हा करायची? ऍक्च्युली तुम्ही आता डायरेक्ट सेव्ह केलं. ऑथरायझेशन केल्यानंतर बिल
स्क्रुटनीला आता जाणार ती- सर ते बिल तिथं. आता मग ती स्क्रुटिनीला गेल्यानंतर मग तिथनं तिथून बिल. ते बिल पेमेंट करायचं. अच्छा, ठीक आहे. मग ती हा. अकाउंटंटच्या याला टाकावी लागेल ना, हो, ऑडिटर किंवा मग accountant. जे कोणी तुम्ही डिसाईड केलाय तो व्यक्ती तिथं त्या ठिकाणी असाइन केलाय त्याला जाईल तो. ठीक आहे, ठीक आहे, चालेल, थँक्यू. कारण मी याच्यामध्ये काय झालं तर एकच स्टेपने दिली होती ना स्क्रुटनी आणि ते बी विजय शिंदे एकच एम्प्लॉई क्लर्क घेतला होता, त्याच्यामुळे त्याच्या लॉगिनला डायरेक्ट आपण अप्रूव्ह केलं या ठिकाणी त्याचं. ठीक आहे सर, चालेल. हॅलो हॅलो. हॅलो. निखिल सर, हा त्यानंतर आपण आणखी एक मॉड्यूल घेणार आहे. हा डिस्कनेक्ट नाही करणार सर, आपण. आपण बाकी मेल केलं हा मी सगळ्यांना. मॉर्निंगचं सेशन चालू हॅलो. स्टार्ट करू. हा, हा. हा, बोला ना, बोला अनिल सर, बोला. सर रिपोर्ट मध्ये स्टेटस जो आहे तो क्लोज दिसत नाही का? धन्यवाद सर. धन्यवाद हा सर. स्टेट हा रिपोर्ट्स मध्ये क्लोज स्टेटस दिसत नाही ना? शेळके सर, एक मिनिट. शेळके सर, कोणत्या ब्लँक रिपोर्ट मध्ये बोलताय सर? ब्लँक ब्लँक दिसत होतं ना, तिथं क्लोज वगैरे काय मेन्शन नाही जसा असं त्यांचं ओपन म्हणणं दिसतो तसा क्लोज दिसत नाही. आहे. पेंडिंग वगैरे आता इथे मेन्शन आहे ना तिथे. पेंडिंग किंवा क्लोज असं पण दिसत नाही. या स्टेटस रिपोर्ट मध्ये तुम्हाला इतर रनिंग दाखवते सर. आणि जिथं नाही, क्लोज क्लोज केलं झालेला आहे. तिथे इथं तुम्हाला आता क्लोज. क्लोज पाहिजे ना, असं म्हणताय. हा असं हा. त्यांचं जसे म्हणणं तर रनिंग दाखवले तसं तर क्लोज पाहिजे खाली. हो हो. ओके सर, ठीक आहे सर, सांगतो त्यांना. म्हणजे हे एक क्लोज दिसायला पाहिजे इथं. त्यांनी काय ब्लँक ठेवले म्हणजे हो इथं क्लोज असं कन्सिडर करायला पाहिजे होतं, पण ते आपण क्लोज द्यायला पाहिजे, तिथं टाकायला पाहिजे. हो हो. क्लिअर दिसायला ठीक पाहिजे आहे ना सर, image. रिपोर्ट मध्ये चेंजेस सांगू सर आपण, काय अडचण नाही. आणि दुसरी गोष्ट सर, आपण केस जर समजा रनिंग आहे ती क्लोज करायची हम्म, असेल, स्टेटस चेंज करायचं, तर हम्म. ते कसं करायचं? केस क्लोज झाली हे आपण कसं करणार आहे? जिथं आपण तिथं रनिंग ठेवलेले नाही स्टेटस, तिथूनच क्लोज करावं लागणार आहे सर आपल्याला. ते कुठून करायचं? हॅलो. हो. हॅलो हा सर. सर. नाही नाही सर, ओपिनियन मध्ये आपल्याला दिसून जाईल. तेच सर, ऑप्शन कुठे येतो? म्हणजे समजा केस आपली आता क्लोज झाली, तर ते आपण इथं अपडेट कसं करायचं? क्लोज झालेलं का? हा, समजा नाही, ज्या रनिंग दिवशी आहे तुम्ही आता त्याची ती हेअरिंग मला डेट क्लोज दिलेली आहे करायची. सर, ती हेअरिंग डेट हं. त्या दिवशीची घेऊन क्लोज करावं लागणार आहे सर आपल्याला. ते आजची डेट समजा सुद्धा त्या क्लोज दिवशी करायची नाही तर झाली हेअरिंग डेट. हिअरिंग समजा अजून पुढे गेलं, हा, तर त्या केसमध्ये काय करायचं? हेअरिंग पुढे गेली म्हणजे ते केस पुढे गेली सर, असं होतं. ते क्लोज नाही होत. ते अपडेट करावं लागेल ना मग त्याचं हिअरिंग. स्टेटस आपल्याला रनिंगच ठेवावं लागणार आहे. फायनल डिसिजन आल्यानंतर त्याला क्लोज करता येईल. समजा आजच्या तारखेला समजा केस क्लोज झाली, तर ते ऑटोमॅटिक, समजा आजची तारीख संपली की ऑटोमॅटिक क्लोज होईल कधी? हो, ऑटोमॅटिक नाही क्लोज होणार, आपल्याला इथे करावं लागणार सर मॅन्युअली सिस्टम मधून. हा, तेच मग ते कुठून करायचं मग क्लोज?
या ठिकाणी जे रनिंग आहे सर, या ठिकाणी तुम्हाला फायनल ऑर्डर म्हणून करावं लागणार आहे केस स्टेटस. ठीक आहे सर. कुठून केलेलं आहे? एडिट हिअरिंग प्रोसेस डिटेल्स. हे जे ऑर्डर आहे स्टेटस आपल्याला या ठिकाणी रनिंग होता अगोदर, तर याला आपण आता क्लोज करायचं सपोज, तर त्याला फायनल ऑर्डर मध्ये किंवा डिसमिसल करू शकतो. जे काही तुम्हाला स्टेटस अपडेट करायचं ते इथून करावं लागणार आहे. हिअरिंग प्रोसेस एडिट मध्ये का? हम्म. आणि समजा तारखा जास्त असतील, 3-4 तारखा आहेत, तर त्या सगळ्या तारखा आपल्याला दिसणार का ते? हा, ते तारखा वाढत जावं लागणार, मग ते रनिंग मध्ये ठेवावं लागणार इथं सर. हे जर स्टेटस तुम्ही नाही, रनिंग असू ठेवलं दे. सपोज, तरी नाही, तारीख नाही. ऍक्टिव्ह होते खालची. नाही नाही नाही, आपल्याला त्या तारखांचं डिटेल्स पण लागतात ना, की कोणत्या कोणत्या तारखेला हिअरिंग झालं आणि ते कोणत्या हम्म. तारखेला पुढे गेलं. ह्याचं मग हिस्ट्री आपल्याला दिसणार का सगळी? ते तुम्हाला रिपोर्ट्स मधून दिसतील सर. तेच ना, पण दिसणार का ते आपल्याला? समजा एक करून दाखव ना एक्झाम्पल. समजा आजचं हिअरिंग होतं हे 5 तारखेचं, ते पुढे गेलं, तर ते 5 तारीख पण पडणार आणि ती नेक्स्ट तारीख पण पडणार. हा, रेकॉर्डला ती राहणार ना 5 तारीख. पहिली जी तारीख होती ती रेकॉर्डला असायलाच पाहिजे. त्या तारखेला हिअरिंग झालं नाही, ते तिथून पुढे गेलं. समजा 8 तारखेला आलं, तर 5 तारीख पण दिसायला पाहिजे आपल्याला, 8 तारीख पण दिसायला पाहिजे. ओके ओके. हा, आता या ठिकाणी आता आपल्याला ते जी इथं हिअरिंग नेक्स्ट झालं हिअरिंग नाही डेट किंवा दिलेली आहे, हिअरिंग पोस्टपोन झालं किंवा हिअरिंग झालं नाही, असं काहीतरी तिथं मेसेज पण यायला पाहिजे ना. तर या ठिकाणी आपल्याला एक टॅब आवडावा लागणार आहे की हिअरिंग डेट जी आहे आताची ही डेट, याच्या अगोदरच्या प्रिव्हियस डेट जे आहेत ती या वरच्या टॅब मध्ये दिसायला पाहिजे तुम्हाला, बरोबर? हो हो हो. बरं. हे सर आता तर सध्या नाहीये, पण सांगतो सरांसाठी करायला डेव्हलप. हो सर. डेट जे दिसायला कारण पाहिजे. की ते रेकॉर्डला लागतं ना सर. एकाच तारखेमध्ये होत नाही ना निकाल, कंटिन्युअस असतात, 4-5 तारखा पडतात आणि ते सगळं आपल्याला रेकॉर्डला लागतं. मग कोणत्या कोणत्या हो. तारखेला हिअरिंग झालं आणि ते अटेंडन्स पण लागते परत, त्याची होतं नव्हतं ते. आता त्याच्यासाठी सेपरेट एखादी रिपोर्टच जनरेट करावं लागेल, त्याच्यामध्ये हिअरिंग डेट साठी कधी कधी हिअरिंग डेट होत्या त्या. हो सर, ते ते रिपोर्ट रिपोर्ट तर मध्ये तुम्ही घेऊ लागणारच शकता. आहे, पण आपल्याला इथं अपडेट पण करायला लागणार ना, की बाबा हा, अपडेट आज आणि 5 रिपोर्ट. तारीख आहे, पण समजा 5 तारखेला नाही झालं हिअरिंग, तर नाही ती झाले, नेक्स्ट हिअरिंग आपली येणार 10 तारीख. बरोबर. मग हे 5 रेकॉर्डला आपल्याला लिहिता आलं पाहिजे की आज हिअरिंग झालं नाही, किंवा काय असेल ते लिगल त्यांची स्टेटस काय असेल, स्टेटमेंट काय असेल ते लिगल लिहिता आलं पाहिजे आपल्याला. हा, आणि नेक्स्ट हिअरिंगला मग आपल्याला समजा 10 तारीख दिली, तर ते तारीख सिलेक्ट करता आली पाहिजे. बरोबर. म्हणजे हे कंटिन्युअस प्रोसेस असणार. मग ज्या वेळेस मी क्लोज करेन त्याच वेळेस ते क्लोज होणार. हा, ह्या ज्या डेट्स आहेत या कंटिन्यू तुम्हाला खाली दिसल्या पाहिजेत असं. हो, 4 हिअरिंग किती होतील तेवढ्या होतील, 4 होतील, 10 तेवढ्या. होतील, हा, पण कंटिन्यू आपल्याला ऍड करता यायला पाहिजे आणि त्या दिवशीचा स्टेटस ऍड करता यायला पाहिजे. ठीक आहे सर, हे ऍड करायला कळवतो वर मी. म्हणजे हो सर. हिअरिंगच्या डेट जे आहेत ते आपल्याला दिसायला पाहिजेत सगळ्या. हो हो. थँक्यू सर. याच्यामध्ये आणखी काही कोणाला सुचवायचं का? यानंतर आपण सोशल वेलफेअर या मॉड्यूलचे ट्रेनिंग कंटिन्यू करू. आपल्या नगर परिषद मधील संबंधित अधिकाऱ्यांना तुम्ही सांगू शकता जॉईन झाल्यासाठी. सर मी क्लोज करू का इकडून? हा, ठीक आहे ना. मग मोबिलायझेशन थँक्यू.
निखिल सर Thank you, रेकॉर्डिंग sir. बंद करून परत चालू Thank you, करा. thank you. तो ऍड करून टाकूया. हो हो 1 सेकंड मी स्टॉप करून परत चालू करतो सेकंड रेकॉर्डिंग.